भारताची चिंता वाढवणारी आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे होर्मुझची सामुद्रधुनी। इराणने या मार्गावरून जाणाऱ्या जहाजांना लक्ष्य करायला सुरुवात केल्यानं भारताची तेल आयात धोक्यात आली। एकीकडे रशियाकडून कमी केलेली खरेदी आणि त्यात आता युद्धाच्या संकटामुळे देशात इंधन टंचाईची शक्यता निर्माण झाली आहे। याचाच आढावा घेणारा हा पुढचा स्पेशल रिपोर्ट। स्ट्रेट ऑफ होर्मुझ अर्थात होर्मुझची सामुद्रधुनी जगाच्या अर्थव्यवस्थेची जीवनवाहिनी मानली जाणारी हीच होर्मुझची सामुद्रधुनी इराणनं बंद केली आणि त्याचे आता जागतिक व्यापारावर मोठे परिणाम होण्याची शक्यता आहे। इराण आणि इस्रायल अमेरिका यांच्यातील वाढत्या तणावामुळे इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सनं होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याचा निर्णय घेतला। या भागातून जागतिक तेलाचा 20% पुरवठा होतो, त्यामुळे ही वाहतूक थांबल्यास तेल पुरवठ्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो। होर्मुझच्या समुद्रधुनीतनं साधारणतः 40% तेलाचं ट्रान्सपोर्टेशन हे होत असतं। भारताच्या दृष्टिकोनातनं जर आपण विचार केला तर भारताची प्रति दिवशी जी तेलाची गरज आहे ही साधारणतः 5 लाख बॅरल एवढी भारताची गरज आहे आणि त्याच्यापैकी साधारणतः 50% जी भारताची गरज आहे ती एकट्या स्टेट ऑफ होर्मुझ मधनं येते। यामुळे एकूणच तेलाची जी सप्लाय चेन आहे ती पूर्णपणे डिस्टर्ब होणार आहे। तेलाच्या जागतिक बाजारपेठेमधल्या ज्या किमती आहेत त्या मोठ्या प्रमाणावरती वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही। होर्मुझच्या सामुद्रधुनीतून 7 देशांचा तेल पुरवठा होतो। यात इराण, इराक, कुवेत, बहरीन, कतार, सौदी अरेबिया, यूएई या देशांचा समावेश आहे। यूएईतून 72% तेल होर्मुझच्या सामुद्रधुनीतूनच निर्यात करतो। सौदी अरेबियातील 80 ते 90% तेलाची निर्यात ही होर्मुझच्या सामुद्रधुनीतूनच होते। भारतात 60% तेल मध्यपूर्वेतून येतं, ते याच होर्मुझच्या सामुद्रधुनीतून। चीन आणि जपानलाही आखाती देशातून याच मार्गानं तेल आणि इतर मालाचा पुरवठा होतो। भारत आपल्या गरजांपैकी 80% कच्चे तेल आयात करतो, त्यातील मोठा साठा हा आखाती देशांकडून येतो। जर हा मार्ग बंद झाल्यास भारतात इंधन दरवाढ, महागाई तसेच रुपयांवर दबाव वाढण्याची शक्यता आहे। एकंदरीतच होर्मुझची सामुद्रधुनी हा केवळ समुद्री मार्ग नसून जागतिक अर्थव्यवस्थेची नाडी आहे। त्यामुळे या भागातली कोणतीही अस्थिरता संपूर्ण जगासाठी चिंतेची बाब ठरू शकते। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।